दगडू शांताराम परब नाचतोय म्हटल्यावर चिनार महेशचं म्युझिक इम्पॉर्टंट आहे. अर्थात प्रथमेश परबचा नवीन चित्रपट येतोय उर्फी आणि त्याचं एक गाणं रिलीज झालं आहे सध्या नुकतंच. ह्या गाण्याचे शब्दही अगदी वेगळे आहेत, नवीन आहेत. हे शब्द काय आहेत जाणून घेऊया चिनार आणि महेशकडनं. गाण्याचे शब्द हटके आहेत, आम्हाला शब्द पहिले ऐकायचे आहेत. काय आहे ह्या गाण्याची पंचलाईन आहे, जसं ढोल ताशांचा जो आवाज होतो, ढोल ताशांचे जे बोल आहेत, धनक 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 ततारा धनक 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 ततारा धनक 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 ततारा धनक 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 ततारा. नक्कीच. आता ह्या धनक धनक ततरमधलं जे गाण्याचं ग्रँज्युअर पाहाल तर फार मोठं आहे आणि तसंच म्युझिक झालेलं आहे. चिनार आणि महेश दोघंही म्हणजे हे दोन प्रथमेश नाचणार होता आणि प्रथमेशसाठीचं गाणं होतं. तर काय एनर्जी ह्या गाण्यातून एक्सपेक्टेड होती दिग्दर्शकाला आणि अर्थात प्रथमेश? नक्कीच हे एक रोड सॉन्ग होतं. ज्या विक्रमने आम्हाला हे गाणंचं नरेशन दिलं त्या एक रोड सॉन्ग होतं. त्याच्यानंतर हे कळलं की हे गाणं नाशिकच्या कुंभमेळ्यात होतं आहे. सो आणि ह्याच वर्षी आमचं TP2चं वाव हे गाणं ऑलरेडी झालेलं आहे. सो हे आमच्यावरती तितकी जबाबदारी होती की एक काहीतरी वेगळे पण द्यायला पाहिजे गाण्यामध्ये, सिमिलॅरिटी नसली पाहिजे. त्यात प्रथमेश आहे, तर त्या पद्धतीने आम्ही हे गाणं डिराईव्ह केलं. आमच्याकडे एक पंचलाईन ऑलरेडी होती. मग मंगेशशी आम्ही बोललो. मंगेशने इतके सुंदर शब्द लिहिले या गाण्यावरती आणि सिद्धार्थ महादेवने गाणं गायलं आहे. सो खूप एनर्जी आहे, खूप धमाल आहे आणि खूप वॅकी, खूप क्रेझी सॉन्ग झालं आहे आणि सगळंच म्हणजे ओव्हरऑल सगळं म्हणतात ना, एक भट्टी जमून आली आहे, तर तसं या गाण्यावरती झालं आहे. प्रथमेश या गाण्यावर नाचतोय, त्याला नाचताना पाहून तुम्ही दिलेल्या संगीताला किती न्याय दिलेला वाटतो? काय सुपर. म्हणजे पहिले जेव्हा मी पहिला टीजर बघितला, सो हॅप्पी आणि एवढा जल्लोष दिसत होता आणि प्रथमेश अप्रतिम नाचला. नो डाऊट उमेश जाधवची सुपर कोरिओग्राफी आहे आणि म्हणजे ॲज अ म्युझिक डायरेक्टर आम्ही इनपुट्स डायरेक्टरकडनं येतात आणि त्याच्यावरती आम्ही बेस्ट ऑफ द बेस्ट द्यायचा प्रयत्न करतो. पण ते खूप वरच्या लेवलला न्यायचं काम फायनली कोरिओग्राफरचं आणि ॲक्च्युली त्या ॲक्टर्सचं असं जे त्याच्यात असतात आणि त्यांनी म्हणजे माइंड ब्लोईंग केलं आहे सगळं जे काय. प्रथमेशला तेवढं नाचताना आम्ही पाहिलं नव्हतं कधीच नाही. म्हणजे आधीच्या कुठल्याच सिच्युएशनमध्ये, आधीच्या फिल्ममध्ये पण त्याच्यावरती असं फुल फ्लेज सॉन्ग नव्हतं. ह्याच्यात त्यांनी तोडलं आहे म्हणजे साफ एकदम. नक्कीच. जसं तुम्ही सांगितलं की कुंभमेळ्याचा एक त्याच्यामध्ये प्लस पॉईंट होता, वेगवेगळे कलर आहे, रेड कलर जास्त तिकडे गाण्यात दिसतोय. ह्या बॅकग्राऊंडला कोणकोणत्या प्रकारची इन्स्ट्रुमेंट्स किंवा वाद्य या गाण्यात असली पाहिजे असं ठरलं, असं काही ठरलं? बेसिकली सगळा रिदम त्याच्यातला लाईव्ह आहे आणि कुंभमेळा म्हटलं तर सगळे साधूबाबा आले. तर साधूबाबांसाठी एक सुंदर असा म्युझिक टू, जर या गाण्याचं म्युझिक टू तुम्ही ऐकाल तर त्याच्यामध्ये तो खूप क्रिएटिव्हली डिझाईन केलेला आहे. कारण त्याच्यामध्ये आम्हाला शंख दाखवायचे होते, बाबा लोक दाखवायचे होते. तर त्याच्यामध्ये चॅन्टिंगचं काही वेगळ्या पद्धतीने, म्हणजे अक्षरशः बॉटलमध्ये पाणी अर्धा करून गार्गल्सने त्याला पिच डाऊन करून त्याचा चॅन्टिंगचा व्हॉइस केला. तो खूप क्रिएटिव्ह गोष्ट आणि खूप छान डिझाईन केलेली आहे. कारण तो बॅकड्रॉप होता कुंभमेळ्याचा, तर ते एक दिसणं खूप गरजेचं होतं. आणि बाकी सगळा रिदम कम्प्लीट लाईव्ह आहे आणि साऊंड ह्याचा खूप यूज आहे. कारण जसं आता महेश पण म्हणाला की ते इनपुट्स आम्हाला तसे विक्रमकडनं होते आणि उमेश जाधवने तर म्हणजे जसं एक प्रत्येक संगीतकाराला वाटत असतं की एक गाणं झाल्यानंतर त्याचा ऑडिओ होतो, त्याचे तो सगळे खुश असतात, सगळे हॅपी असतात, पण त्याच्यानंतर त्याचा व्हिडिओ पण तितकाच चांगला व्हायला पाहिजे आणि दिसलं पाहिजे. आपण आपलं दरवेळेला असतं की ह्यूज कुठल्याही स्ट्रीट वगैरे असं एवढं मोठं दिसलं पाहिजे. मोठं दिसणं म्हणजे काय, तर हे गाणं आहे बेसिकली. नक्कीच. जसं उमेश सरांनी फार छान कोरिओग्राफी केली, तसं पहिल्यांदाच आय गेस सिद्धार्थ महादेवनबरोबर तुम्ही एखादं गाणं रेकॉर्ड केलं आहे, तर अचानक सिद्धार्थ या लिस्टमध्ये कसा? बेसिकली युथफुल आहे तो, त्याचा व्हॉइस, त्याची स्टायलिंग आणि हिंदीमध्ये त्यांनी एवढी गाणी गायली आहेत. तर हे कॅरेक्टर जे आहे प्रथमेशचं, ते पण असं खूप चेअरफुल, युथफुल, धमाल, मस्ती बागडणारं असं आहे. वी थॉट की एक ट्राय आउट करायला हरकत नाही, कारण का कदाचित सिद्धार्थचं व्हॉइस आणि त्याच्या प्रथमेशला खूप मॅच आहे. अँड इट क्लिक, म्हणजे सुपरली मॅच झाला तो अख्खा व्हॉइस. जसं प्रथमेशबद्दल सांगतात त्याच्यातनंच एक असा प्रश्न आला की प्रथमेशसाठी गाणं बनवताना की काय म्हणजे डोक्यामध्ये असतं? प्रथमेश खूप एनर्जीवाला मुलगा आहे सध्याच्या काळातला. बेसिकली या फिल्ममध्ये त्याचं देवा नावाचं कॅरेक्टर आहे आणि ऑलरेडी नरेशनमध्ये आम्हाला ते कॅरेक्टर काय आहे आणि गाणं कुठे येणार आहे, कारण आम्ही प्रत्येक वेळेला डिरेक्टरकडनं एक प्रॉपर नरेशन घेतो कुठल्याही गाण्यावरती स्टार्ट करताना. तर आम्हाला हे ऑलरेडी क्लिअर होतं की याच्यात प्रथमेश तर आहेच, पण प्रथमेश काय कॅरेक्टर आहे, तो
कसा दिसणार आहे त्या चित्रपटामध्ये उर्फीमध्ये. सो ती विजन क्लिअर असल्यामुळे आम्हाला जास्त त्याचा फायदा झाला की गाणं कंपोज करताना त्याची अरेंजमेंट करताना, ट्रीटमेंट देताना शब्द कसे असले पाहिजेत आणि त्याचा ओव्हरऑल साऊंड कसा असला पाहिजे. सो आता एक शेवटचं गाण्याची झलक नक्की ऐकायला आवडेल. त्या गाण्यातली एखादी तुमची फेवरेट लाईन आहे का जी कंपोज करताना खूप धमाल आहे? फेवरेट लाईनपेक्षा अख्खं गाणंच आमचं फेवरेट आहे. गाण्याची USP धनक 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 तर हेच म्हणजे धडधम नगारा आज वाजू दे रे बिंदास यारा, बंधनाचे दणका दरारा, आज गाजू दे रे इरसाल इशारा, ढासू ढाचे दे तडक फडकणारा, चढू दे मनाचा पारा, जब ढोल ताशा वाजे बिडू डान्स करी छोरा, धनक 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 ततारा, धनक 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 ततारा, धनक 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 ततारा, धनक 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 ततारा. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट फॉर द मूवी. थँक्यू सो मच. थँक्यू. कॅमेरामॅन मंजित सोबत श्वेतांबरा सावंत, राश्री मराठी.